कमू, काम झालं, कस्तुरी लग्नाला तयार झाली। तू शब्दांचे खेळ कसे खेळतीस हे चांगलंच माहितीये मला। कस्तुरी कुणाबरोबर लग्नाला तयार झाली या प्रश्नाचं नीट उत्तर द्यायचं कला। अगं बाई कमू, कस्तुरी विश्वास बरोबर लग्नाला तयार झाली। पुरावा पुरावा कला, अशी काय जादू केलीस ग? ही कस्तुरी लगेच तयार कशी झाली? त्याच्याशी तुझं काही देणं घेणं नाही। रश्शी जळाली पण बळ नाही गेला। एक लक्षात ठेव कला, 14 वर्षापूर्वी नुसती घरातून बाहेर काढली होती तुला। आता जर काही राडा झाला ना तर कायमची वर पाठवून दे। कमू, अगं कस्तुरीपेक्षा माझं या घरात टिकणं जास्त गरजेचे आहे आता, आणि भाईचे मारेकरी शोधणं सुद्धा। आज जाते मी कस्तुरीच्या बाबांना भेटायला। शिवाला बरोबर घेऊन जा। का? तुझ्यावर विश्वास नाही माझा। बर, कस्तुरी तू लग्नाला तयार आहे ना? हा, सांग ना, तू लग्नाला सॉरी सॉरी सॉरी, तुला हात लावलेला आवडत नाही माहितीये मला। आपण लग्न होईपर्यंत तुला टच सुद्धा करणार नाही, वचन आपलं। हा, कोणाला फोन लावती? बाबांना। काय? ए बघ, कस्तुरी पाय, तर तू माझ्याशी लग्न नको करू, पण तुझ्या बाबांना फोन नको करूस। डोंट वरी, तुझी तक्रार करायला फोन नाही लावत आहे। आत्यांना भेटायचंय त्यांना म्हणून फोन करते। म्हणजे लग्नाला तयार आहे ना? हा ठीक। हा बाबा। हा मग बोल। ऐका ना, मी जिकडे काम करते त्यांना आजच भेटायचंय तुम्हाला, तर कुठे भेटाल? माऊ, त्यांना कशाला त्रास? तू त्यांचा पत्ता दे, मी येतो तिकडे। नाही नको, तुम्ही सांगा ना बाबा, तुम्ही सांगाल तिकडे येतील त्या। बरं, पोलीस स्टेशनला चालेल? त्यांना पाठवून दे इकडे, मग मी भेटतो। हा हा ठीक आहे, चाल। आई, हा, कस्तुरी लग्नासाठी तयार आहे। हो रे माझ्या राजा, माहितीये मला। बर, कस्तुरी बाबांशी बोलणं झालं का? काय म्हणाले? पोलीस स्टेशन मध्येच बोलवलं। बर ठीक आहे, मग मी जाऊन भेटून येते, तुम्ही दोघं मारा गप्पा। हा, हवं तर मोकळ्या हवेत जाऊन मारा बाहेर, काय? हा बोला बोला। चला। शिंदे, बोला हनुमंतराव। थोडं थंड काहीतरी मागून ठेवा। का? तर माझी लेक जिकडे काम करते ना तिथल्या मालकीने येतात भेटायला। बर, प्लीज। लोखंडे, जैन सर, तुमच्याकडे खूप मोठी जबाबदारी द्यायची। मी नक्की पूर्ण करेन सर। तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे। थँक्यू सर। लोखंडे, काही वर्षांपूर्वी तुमच्याकडे अशी एक केस होती की जिचं पुढे काहीच झालं नाही। गँगस्टर प्रताप साटम। त्याचं पुढं काही झालं नाही सर। एक टीप आहे लोखंडे, या साटमची बायको त्याच्या अपरोक्षतेची गँग चालवते। लोखंडे, वरून ऑर्डर आहे, ही केस तुम्ही आता ऑफिशियली हँडल करायची। थँक्यू सर। आणि या गँगच्या मुसक्या आवडायच्या। येस सर। गुड, कामाला लागा। ऑल द बेस्ट। थँक्यू सर। कदम, गाडी काढा। शिंदे, दुपारचा चहा माझ्याकडून। क्या बात आहे, स्पेशल एकदम। काय विशेष? शिंदे, काही वर्षापूर्वी ना मी एक केस अनऑफिशियली हँडल करत होतो, आता तीच केस मी ऑफिशियली हँडल करणार आहे। नाही त्या प्रताप साटमची पाळमुळे उकळून काढली ना तर तो आहे आणि मी आहे।
हनुमंत लोखंडे? नमस्कार, मीच हनुमंत लोखंडे. आपण? मी कला. कस्तुरी आमच्याकडे काम करते. या ना, या प्लीज, या. कस्तुरी, आज आपण लय खुश आहे बघ. आज आपल्या लाईफ मधला एकदम आनंदाचा मोठा दिवस आहे. तू आपल्या लग्नाला हो बोललीस, जिंकलस, एकदम जिंकलस. आता काही काळजीच करायची नाही, फक्त आराम करायचा. असा टाप मध्ये एकदम खुर्चीवर बसायचं, लांबनं बघत ऐ ऐ अशा ऑर्डर सोडायच्या. सौरभ जीवन कमी वाचणार नाही तुम्हाला. ए काय चाललंय? विश्वास, हा काय तमाशा चाललाय? तमाशा कुठं? अरे बाबा, लग्न ठरलंय माझं आणि कस्तुरीचं. तमाशा? ए बास, यापुढे एक शब्द बोललास ना तर माझ्याशी गाठ हे लक्षात ठेव. रागवलं? अरे बाबा, मी काय म्हणतो ते ऐकून तरी घे. अरे बाबा, भाऊ आहे मी तुझा. काय ऐकून घेऊ? एक लक्षात ठेव, तू कस्तुरीला काहीही सांगितलं असशील, पण माझ्या आयुष्यातून कस्तुरीला आणि कस्तुरीच्या आयुष्यातून मला या जगात कोणी काढू शकत नाही. कळलं? सुरू. जे काय बोलायचं आज चलून बोल. नाही मम्मी, आज जे काय व्हायचंय ना ते तुझ्या समोरच होऊन जाऊ दे. काय बोलायचे बोल. काल जे मी तुला सांगितलं ना मम्मी, ते सगळं खोटं होतं. माझं कस्तुरीवर खूप प्रेम आहे आणि मी तिच्याशीच लग्न करणार. आज तुझ्या समोरच मी तिला मागणी घालतो. कस्तुरी, विल यू मॅरी मी? लग्न करशील माझ्याशी? कस्तुरी, तुला आज बोलावंच लागेल. हो, ही तयार आहे लग्नाला. आणि मला मंजूर नसेल तर? खूप दिवसापासून तुम्हाला भेटायची इच्छा होती, आज योग आला. हो, चांगलाच योग जुळून आलाय. पण तुम्ही कशाला त्रास घेतलात ना? मी आलो असतो तुम्हाला भेटायला. अहो नाही, तुम्ही पोलीस आहात, खूप काम असतं तुम्हाला, तर म्हटलं जावं आपणच भेटून यावं. तुमच्यासाठी खरंच वेळ काढला असतात. तुमचे एवढे उपकार आहेत आमच्यावर. लक्ष्मीच्या ऑपरेशनसाठी तुम्ही मदत केली नसती ना तर काय झालं असतं काय माहिती.
आता तुमची लेक माझ्या भावासाठी इतकं करते की तितकं कोणीच करू शकत नाही. तुमच्या घरी कोण कोण असतं? माझा भाऊ, वहिनी, मी, माझा नवरा, मी, माझा नवरा. आणि काय बिझनेस काय करता तुम्ही? इम्पोर्ट एक्सपोर्टचा. चांगलंय. नाही माफ करा, म्हणजे मी एवढी चौकशी करतोय, पण काय माझी लेक जिथं काम करते तिथली सगळी माहिती असायला पाहिजे ना, म्हणून मी चौकशी करतोय. सॉरी. नाही ते ठीकच आहे, वडील आहात तुम्ही, काळजी वाटणार ना तुम्हाला. ते मगाशी मी आले तेव्हा तिकडे काहीतरी प्रताप साटम असं काहीतरी ऐकलं. कोण तो माणूस? तुम्हाला ना त्याच्याबद्दल माहिती नसलेलीच बरी. तो ना खूप मोठा गुंड होता, त्याच्या शहरातला एकदम टॉप. आता तर ना ऑफिशियल केस आली माझ्या हातात. जाऊ द्या ना, आपण कशाला असल्या माणसाबद्दल बोलतोय. पण आज ना मी एकदम खुश आहे. माझी लेक तुमच्या घरी सुरक्षित आहे. शिंदे नाही आला अजून. एक मिनिट बसा, मी बघतो. हा मम्मी, माझ्या आणि कस्तुरी बाबतचा जो काय निर्णय तो तू आत्ताच्या आत्ता भाईंसमोर घे. आणि मला खात्री आहे की त्यांचाही आमच्या प्रेमाला विरोध नाही. प्रेम 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 सुरू. या मुलीचं तुझ्यावर प्रेम नाहीये. या मुलीचं तुझ्या पैशावर प्रेम आहे. तुला म्हणाली का ती असं कधी? का तुझ्याकडे काही पुरावा आहे मम्मी? तू असा आरोप करतेस कस्तुरीवर? माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तिचं माझ्यावर तितकंच प्रेम आहे जितकं माझं तिच्यावर. हिच्यामुळे तुझा ऍक्सिडेंट झाला सुरू. अगं मम्मी, ऍक्सिडेंट माझ्यामुळे झाला. माझा गाडी चालवताना कंट्रोल गेला म्हणून माझा ऍक्सिडेंट झाला. त्याच्यात तिचा काय दोष? मग तुला हॉस्पिटलमध्ये भेटायला का नाही आली ती? मला ती हॉस्पिटलला भेटायला आली होती. ते तुला कोणी सांगितलं सुरू? हे बघ, आता जे काय झालंय ना त्याच्यात मला नाही पडायचं. मला एवढंच कळतं की कस्तुरीची काहीही चूक नाही. मग ही विश्वास बरोबर लग्नाला तयार का झाली सांग? तुझ्या कॉन्ट्रॅक्टमुळे तिला विश्वासशी लग्न करावं लागतंय मम्मी. आणि हे सगळं ती तिच्या घरच्यांसाठी करते. पण आता बस, मी नाही होऊ देणार. जे काय पैसे बाकी आहेत ना ते मी द्यायला आहे. तू हा विचार कर ना, जी मुलगी तिच्या घरच्यांसाठी एवढं करते ती माझ्यासाठी काय करेल? हा विचार केलायस का तू? मी तुझ्या चांगल्यासाठी सांगते सुरू. मला माहिती आहे, म्हणून तर मी म्हणतोय तुझा निर्णय चुकतोय यावेळेस. सुरू, तू मला सांग, विचार करून सांग, असं एक तरी कारण आहे का ज्यासाठी तू म्हणतेस की मी कस्तुरीशी लग्न करू नको? सांगे, नक्की सांगे. सौरभ, मम्मी रागाच्या भरात माझ्या घरच्यांना काही सांगणार नाहीत ना? काहीही सांगणार नाही मम्मी. कस्तुरी, मला खूप भीती वाटते सौरभ. नको काळजी करूस प्लीज. मी बाबांसमोर सांगतोय, जर मी लग्न केलं तर फक्त तुझ्याशी करीन कस्तुरी. कला, काय ग, भेटली का त्या कस्तुरीच्या बापाला? काय ग हे कला, तोंडाला काय दात खिळ बसली का काय तुझ्या? कधीपासून बोलती, तुला काय बोलणं झालं, काय बोलणं झालं, उत्तर कधी नस ग? आत्या, एक आत्या काय झालं? आत्या, कस्तुरी, आत्यासाठी पाणी घेऊन ये. हो. काय झालं हिला? आत्या ग बोल, काय झालं? सांगणार आहेस का काही? ए कला, कला,
आत्या आत्या पाणी. तो ना खूप मोठा गुंड होता, त्याच्या शहरातला एकदम टॉप. आता तर ना ऑफिशियल केस आली माझ्या हातात. पण आज ना मी एकदम खुश आहे. माझी लेक तुमच्या घरी सुरक्षित आहे. मला नको हिच्या हातचं पाणी. कमो, ज्या दिवशी भाई कोमामध्ये गेला त्या दिवशी काय घडलं होतं? अगं पण हे सगळं तू आत्ता काय विचारतीस? आज आम्हाला आणि भाई ऐकत असेल तर त्याला सुद्धा काही गोष्टी कळतील. त्याने बाबांना खूप त्रास होऊ शकतो. कमू, त्या दिवशी काय घडलं ते सांग. पाडव्याचा दिवस होता. शिवा सुद्धा त्या दिवशी घरी नव्हता. घर दिव्याच्या आरासीनं, रोषणाईनं मस्त सजलं होतं. मी आपली बाहेर रांगोळी काढत बसली होती. अचानक फोन वाजला. बाहेर इतका फटाक्यांचा आवाज होत होता, मला नीटच ऐकायला येत नव्हतं. पण भाईनं फोनवर बोलता बोलता बाजूच्या ड्रावर मधली गन बाहेर काढली आणि भाई म्हणाला, मत असेल समोरून भेट. अरे मी नाही आणत बंदूक, पण भेटायचं असेल ना तर पोलीस म्हणून भेटू नकोस. जे होईल ना ते आपल्या दोघांमध्ये होईल. चल. भाईनं रागात गन त्या ड्रावर मध्ये ठेवून टाकली. बाजूला एक गिफ्ट होते, ते गिफ्ट उचललं आणि रागात निघाला. मी भाईला थांबवायचा लई प्रयत्न केला, पण भाई इतका रागात होता त्यानं मला अशी ढकलून दिली. बाईकची चावी घेतली, किक मारली आणि निघून गेला. मी चटकन गाडीची चावी घेतली आणि भाईचा पाठलाग करायला लागले. पण काय माहिती कशी काय भाईची आणि माझी चुकामुक झाली. भाई काय मला सापडं नाही तर तिथं सगळीकडे शोधत होती त्याला. मग मला शेवटी भाई एका टेकाडावर उभा असलेला दिसला. मी टेकाडाच्या खाली जरा वेळानं बघती तर काय, भाई बरोबर आणखी एक माणूस. हवालदार होता तो. त्यांच्यामध्ये हाताबाई होत होती. मला कालनं दिसत होतं, पण मी काहीच करू शकत नव्हते. थोड्या यानं त्या हवालदारानं आपल्या भाईला टेकाडावरून ढकलून दिला. धावत पळत मी अशी भाई जिथं पडला होता त्या दिशेने गेल्या. बघितलं तर माझा भाई बेशुद्ध पडला होता. त्या हवालदारानं घात केला होता. 15 वर्ष त्या हवालदाराला आम्ही शोधती. एकदा का त्या हवालदाराचा पत्ता मला सापडला ना की मग मी त्याला सोडायची नाही. पण देवाच्या मनात होतं की बाईच्या मारेकऱ्याचा शोध मला लागावा.